अध्यात्म म्हणजे काय, तर अध्यात्मामध्ये जीवाला मनशांती मिळत असते आणि सध्याच्या काळामध्ये ती आपल्याला मिळत नाहीये. कारण सदैव वैकुंठगमन झाल्यानंतर सुद्धा महाराज 5 वेळा आलेले आहेत. 4 वेळा सगुण रूपात आलेले आहेत आणि 5व्यांदा निर्गुण स्वरूपात म्हणजे 5व्यांदा टाळाच्या रूपामध्ये आले. रामेश्वर भट्टांनी सांगितलं हे टाळ नव्हे प्रत्यक्ष दर्शन तुकायाचे, म्हणजे टाळाच्या रूपामध्ये आपल्या चिखली गावामध्ये 5व्यांदा तुकाराम महाराज आले. तुमच्या समस्येवर, प्रत्येक समस्येवर गाथ्यामध्ये तुकोबारायांनी प्रत्येक समस्येवरती त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, कोणे दिवशी बसून हत्तीवरी, कोणे दिवशी पालकी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे, समयाशी सादर व्हावे. माणसाच्या जीवनाला कलाटणी देणारा हा अभंग आहे. प्रत्येक तरुणाने हा अभंग गुगलला सर्च करा, युट्यूबला सर्च करा, पहा आणि हा कुठेतरी लिहून कुठेतरी तो रोज अभंग आपण पाहिला पाहिजे. कारण समय अशी सादर व्हावी, जशी वेळ असेल त्याला सादर व्हा. देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तसे राहा. वेदांचा रस व्यासांनी काढला, व्यासांचा त्याच नंतर शंकराचार्यांनी, नंतर ज्ञानोबरायांनी, त्यात सगळ्यात सोपं तुकाराम महाराजांनी त्यातला अर्थ काढला. तो अर्थ म्हणजे नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तनापेक्षा दुसरं मोठं साधन नाही. तुम्ही फक्त नाम संकीर्तन करा. त्यानंतर काय होईल, सुखे येतो घरा नारायण. कसा येईल, ठाईच बैसोने करा एकचित्त. गगनाहुनी वाढ नाम आहे त्याच पद्धतीने अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबराय आकाश एवढे. तुकोबरायांच्या बद्दल सांगायला गेलं तर कल्प जातील, पण तुकोबराय आपण सांगू शकत नाही असे असणारे तुकोबराय. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रृंग बोलावी. खूप वेळ झाला देव माझी वाट पाहतो. देव कधी दशमीला आलेले हो, पण हे सगळं करायच्या आधी तुकोबराने आधी निरोप पाठवला होता, तुम्ही संताधिक संत म्हणविता कृपावंत. निरोप पाठवला होता, देवा तुम्ही या म्हणून. कीर्तन म्हणजे उद्धाराचं साधन आहे. कीर्तन म्हणजे माणसाचं जीवनाला त्या ठिकाणी कलाटणी मिळण्याचं साधन आहे. कीर्तन म्हणजे वाट चुकलेला त्या ठिकाणी वाट दाखवण्याचं काम कीर्तन करत असतं आणि कीर्तनातून त्या ठिकाणी भगवत प्राप्ती होत असते. हा कीर्तनाचा मुख्य उद्देश आहे. कीर्तनकार म्हणजे संतांच्या दारातला कुत्रा, कारण संत द्वारी कुत्रा झालो, हे संतांचे अभंग आहे. संतांचा निरोप द्यायचा आहे, निरोप देण्याचं काम कीर्तनकाराचं आहे. कीर्तनकार या ठिकाणी नारदाच्या गादीवरती उभे राहिल्यानंतर त्यांनी फक्त समाजाचं कल्याण होईल हेच सांगावं आणि ज्ञानोबराय तुकोबरायांनी सांगितलं तेच सांगावं. त्याचं वैयक्तिक मत त्या ठिकाणी मांडू नये, ही कीर्तनाची मर्यादा आहे. रामकृष्ण हरी. तर आज आपण चर्चा करणार आहोत तुकाराम बीज या विषयाबद्दल, कारण आता 1-2 दिवसावरतीच तुकाराम बीज आलेली आहे. त्यामुळे आपण आज तुकाराम बीज याचा इतिहास काय आहे, तुकाराम बीज का साजरे करतात, तुकाराम महाराजांचं जीवन कसं होतं आणि तरुणांनी तुकाराम महाराजांकडून काय घ्यायला पाहिजे या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत देऊ आळंदीच्या मध्ये असलेलं श्री क्षेत्र टाळगाव चिखली येथील रहिवासी हरिभक्त परायण कुणाल महाराज जाधव. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आज महाराजांसोबत आज चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. महाराज, सुरुवात करताना मला एक विशेष असं वाटतं की आजकालची तरुण पिढी बघितली तर ती वारकरी संप्रदायाकडे जास्त वळत नाहीये, पण तुम्ही आज तुमची करिअरची सुरुवातच वारकरी संप्रदायापासून केलेली आहे. तर वारकरी संप्रदायाची आवड कशी निर्माण झाली आणि हा प्रवास कसा सुरू केला तुम्ही? पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीची दास जन्म घेती. पवित्र असणाऱ्या या भरतखंड म्हणजे भारतामध्ये भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. आपण इतके भाग्यवान आहे की आपण भारत देशामध्ये आपला जन्म झाला आणि भारतामध्ये असून परत महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला आणि त्याच्यात अजून दुधात साखर असं म्हणण्यात अर्थ म्हणजे आपण वेगळं हे करू शकत नाही. देहू आणि आळंदीच्या मध्ये तुकोबराय आणि ज्ञानोबरायाच्या पवित्र आणि या ठिकाणी वास्तव्याने आणि स्थानाने या ठिकाणी पवित्र झालेल्या भूमीमध्ये जन्म मिळणं ही भाग्याची माझ्यासाठी एक पर्वणी आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा विषय की करिअर म्हणून मी अध्यात्मामध्ये आलो नाही. सगळ्यात म्हणजे अध्यात्म हा माणसाच्या जीवनामध्ये मनशांतीकडे घेऊन जाणारा एक मार्ग आहे. सगळ्यात म्हणजे महत्वाची गोष्ट अशी आहे की या धकाधकीच्या जीवनामध्ये सध्याला एक कलियुग आहे
आपण रोडला जरी पाहतो, सकाळी आपण जर 8-9च्या सुमारास जर पाहिलं तर प्रचंड गाड्या भरधाव वेगाने सगळे लोक कुठेतरी जात असतात. का? काहीतरी त्यांच्या मागे काम आहे, जात असतात. बरोबर. आणि परत संध्याकाळच्या वेळेस आपण 6-6:30ला पाहतो, परत त्याच वेगाने परत घरी येत असतात. ही त्यांच्या उपजीविकेसाठी प्रत्येक जण धावपळ करत असतो. प्रत्येक जण या माणसाचा जन्म आपल्याला म्हटलं, आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गोष्टी गरजेच्या आहेत. आणि याच्याकरता प्रत्येक जण धावत असतो, पळत असतो. पण सगळ्यात महत्वाचं अध्यात्म म्हणजे काय? तर अध्यात्मामध्ये जीवाला मनःशांती मिळत असते आणि सध्याच्या काळामध्ये ती आपल्याला मिळत नाहीये. आणि करिअरचं म्हणाल तर करिअर म्हणून मी याच्याकडे कधी पाहिले नाही. कारण तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सरळ सांगून जातात, की जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जन्माचं मी ज्यावेळेस मूळ शोधलं, त्यावेळेस जन्माचं मुळाचं कारण मला सापडलं की दुःखच आहे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. आज प्रत्येकाकडं प्रत्येक गोष्ट आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्याकडे 4 चाकी फिरायला गाडी आहे, छानपैकी राहायला घर आहे, आपल्याला छानपैकी बँक बॅलन्स आहे, सगळ्या गोष्टी उत्तम आपल्याकडे आहेत. खाणं पिणं सगळे अगदी पूर्वीच्या काळापेक्षा आत्ताच्या काळामध्ये सुकाळ आहे. एवढं असून सुद्धा माणसं सुखी नाही. बरोबर. आणि हेच कारण महाराजांनी जाणलं आणि महाराज म्हणतात, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. आणि ह्या दुःखातून निवृत्त होण्याकरता तुकाराम महाराजांनी हा परमार्थ आपल्याला सांगितला, म्हणून हा मार्ग मी निवडला. कारण मनःशांती जर जीवाला मिळाली तर जीव कुठल्याही क्षेत्रात असू दे, अगदी तो औद्योगिक क्षेत्रात असू दे, आध्यात्मिक क्षेत्रात असू दे, कला क्षेत्रात असू दे, वैद्यकीय कुठलंही क्षेत्र घ्या, त्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तो पारंगत होत असतो. त्यामुळे करिअर म्हणून नाही, पण एक मनःशांती म्हणून आपल्या जीवाला या ठिकाणी समाधान मिळतंय ना, आपल्या जीवनाचं सार्थक होण्याकरता अध्यात्मामध्ये या ठिकाणी मी पदार्पण केलं. आणि थोडासा इतिहास सांगायचा झाला तर आमच्या घरामध्ये आमचे आजोबा हे पारमार्थिक होते. आणि सगळ्यात प्रथम देहू आळंदीच्या मधोमध अगदी देहू आळंदीच्या रस्त्याला आमचं घर होतं, म्हणजे अजूनही आहे त्या ठिकाणी. आणि नेहमी देहू आळंदीला कायमपूर्वी महिना वारकरी चालायची. महिना वारकरी म्हणजे रोज म्हणलं तरी रस्त्याला वारकरी असायची पूर्वी काळी. आता वाढत्या शहरीकरणामुळे वारकरी आपल्याला रस्त्याने चालताना दिसत नाही, कारण विज्ञानाने सुविधा केलेल्या आहेत. प्रत्येक जण गाडीत फिरतोय, कोण कसं येते त्यानुसार येत असतं. पण पूर्वी महिना वारकरी आमच्या इथे येत होते. त्यामुळं काय असायचं, घरामध्ये कायम ते वातावरण असायचं. ते वारकरी आले की बाबा त्यांचा हरिपाठ असायचा, काकडा असायचा, 4 गोष्टी सांगायच्या आणि आमचे आजोबा त्यांच्याशी चर्चा करायचे. आणि त्यामुळं काय झालं की हळूहळू ते संस्कार आमच्यामध्ये बिंबले गेले. पूर्वी म्हणजे आमचे आजोबा आम्हाला गोष्टी सांगायचे. मग गोष्टी आम्हाला कधी अशा चिटकिनीच्या, भूताच्या ह्या कधी सांगितल्या नाही. रामायणातल्या सांगायच्या, महाभारतातल्या सांगायच्या, आध्यात्मिक गोष्टी सांगायच्या, ज्ञानोबराय तुकोबराय सांगायची. यामुळं लहानपणापासून काय झालं की ते अध्यात्माचे संस्कार ते माझ्यावरती बिंबवले गेले. आणि ते त्यामुळं काय झालं, ती एक पद्धत म्हणतो ना आपण, बाबा जे आज वडिलांनी केलं तेच आपण, येथ वडील जे करती तर या नाव स्वधर्म ठेवी. स्वधर्म म्हणण्यात जो वडिलांनी जो केला, आजोबांनी केला, तो स्वधर्म म्हणजे त्यांची जी परंपरा आहे ती माझ्याकडे आज सगळ्यात आलेली आहे. म्हणजे आजोबांपासून जी परंपरा आली तेव्हापासून तुम्हाला ही आवड निर्माण झाली आणि तुम्ही इथे ह्या क्षेत्रामध्ये आहात. तर आता आपण तुमचा जन्म जिथं झाला, टाळगाव चिखली, तर या गावाबद्दल सांगा ना, की इथं तुकाराम महाराजांचे टाळ आहेत, याबद्दल काय सांगाल तुम्ही? चिखली हे असं गाव आहे की याला ऐतिहासिक, आध्यात्मिक, औद्योगिक आणि सगळ्याच गोष्टींचा मोठा वारसा लाभलेला आहे. आज तुम्ही पाहाल तर औद्योगिक क्षेत्रामध्ये आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठी बाजारपेठ आज चिखली या ठिकाणी मानलं जातं. त्याचबरोबर त्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांच्या पदस्पर्शाने आणि संत मल्हारपंत कुलकर्णी हे जगद्गुरु तुकोबरायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी असणारे एक. म्हणजे 14 टाळकरी तुकाराम महाराजांची 14 रत्न होती. ज्या वेळेस समुद्र मंथन झालं, आपण शास्त्रामध्ये पाहतो, 14 रत्न निघाली होती. त्या 14 रत्नांच्या सारखे तुकोबारायांजवळ ही 14 टाळकरी 14 रत्न म्हणून होते. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं, तुकाराम महाराज हे बहुजन समाजाचे होते. म्हणजे त्या काळामध्ये तुकोबारायांच्या काळामध्ये त्यावेळेस वर्णभेद खूप केला जायचा. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. त्या ठिकाणी भेदाभेद खूप केला जायचा, की हा ब्राह्मण आहे, हा उच्च कुळातला आहे, हा कनिष्ठ कुळातला आहे, हा मध्यम वर्गातला आहे. हा भेद होत होता. आणि हा भेद होत असताना त्या काळामध्ये 8 त्या ठिकाणी तुकोबारायांचे जे टाळकरी होते, 8 टाळकरी हे ब्राह्मण समाजाचे होते त्या ठिकाणी. त्याच ब्राह्मण समाजामध्ये संत मल्हारपंत महाराज कुलकर्णी चिखलीकर या ठिकाणी ते होते. त्या ठिकाणी कुलकर्णी पद त्यांच्याकडे होतं. म्हणजे सगळा हिशोब त्या ठिकाणी, सगळा कर वसूल करणे, सगळ्या गोष्टी महाराजांकडे होत्या. आणि महाराजांकडे त्या गोष्टी असतानाच एक ठिकाणी एके दिवशी कारणानिमित्त मल्हारपंत महाराज त्या ठिकाणी देहूला गेले. आणि देहूला गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन त्यांनी ऐकलं.
आणि महाराजांचं कीर्तन ऐकल्यानंतर आपण म्हणतो ना, साधूच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवाचं त्या ठिकाणी कल्याण होत असतं. परिसाचा स्पर्श झाल्यानंतर ज्याप्रमाणे लोखंडाचं सोनं होतं, त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन ऐकलं, दर्शन घेतलं, त्याचबरोबर मल्हार पंथांच्या असणाऱ्या सगळ्या प्रवृत्ती गळाल्या आणि निवृत्तीकडे ते परावृत्त झाले. आपण साधारणतः पाहत असतो प्रवृत्ती निवृत्ती हा विषय आपण पुढे पाहणारच आहेत, पण निवृत्तीकडे ते वळाले आणि त्यांनी सगळ्या गोष्टीचा त्याग करायचं ठरवलं. महाराजांच्या सानिध्यामध्ये आले, शिष्यत्व पत्करलं. ब्राह्मण असून ते विसरले की मी ब्राह्मण आहे, माझ्या जीवनाचं मला कल्याण करायचंय, मला मनशांती पाहिजे, अध्यात्म काय मला जाणून घ्यायचंय. आणि तुकोबराया जर एवढं अंतःकरणातून कळवळून जर सांगत असतील तर मला माझ्या जीवनात सार्थक करायचंय. मल्हार पंथाने शिष्यत्व पत्करलं आणि शिष्यत्व पत्करल्यानंतर महाराजांच्या सानिध्यात ते राहिले. तुकाराम महाराज हे दर वद्य एकादशीला, म्हणजे महिन्याच्या 2 एकादशी असतात, एक शुद्ध पक्षातली आणि एक वद्य पक्षातली. तर वद्य एकादशीला ही ज्ञानोबरायांची एकादशी म्हटली जाते, आळंदीची. त्या वद्य एकादशीला तुकाराम महाराज पायी देहूला निघायचे आणि पायी देहूला निघाल्यानंतर या ठिकाणी मल्हार पंत महाराज त्यांना त्या ठिकाणी थांबून घ्यायचे, मुक्काम करायचे. या ठिकाणी गावामध्ये कीर्तन व्हायचं, चिखली गावामध्ये तुकाराम महाराजांचं, आणि मग त्या तिथून पुढे मग सर्व मंडळी आळंदीला जायची एकादशीला, असा नियम होता. आणि त्यांची अशी भावना होती मल्हार पंथांची की सकाळी जर तुकाराम महाराज जर इंद्राणीच्या पवित्र पाण्यामध्ये त्या ठिकाणी आंघोळीला जर उतरले तर त्यांना माहिती होतं ह्या टायमाला महाराज उठतात, ह्या वेळेला महाराज त्या ठिकाणी इंद्राणीला आंघोळ करतात. मग त्याच वेळेला बरोबर मल्हारपंत महाराज उठायचे, इंद्राणीच्या काठावर जायचे, त्यावेळी इंद्राणीच्या पाण्यात जाऊन बसायचे. का तर माझे सद्गुरू तुकोबराय ह्यावेळेस आंघोळीला बसलेत, त्यांच्या अंगाला स्पर्श झालेलं पाणी ह्या इंद्राणीतून वाहत येतं, तेच माझ्या अंगाला लागेल, एवढा शुद्ध भाव त्यांच्यामध्ये होता. आणि फाल्गुन वद्य द्वितीयेला जगद्गुरु तुकोबरायांचं सदैव वैकुंठ गमन झालं. त्यावेळेस जे 14 टाळकरी त्यांनी धरलं होतं, ज्या ठिकाणी तुकोबरायांचा त्यांनी धावा केला होता, त्यामध्ये मल्हारपंतही होते. आणि तोच टाळाचा प्रसाद तुकोबरायाच्या हातामध्ये, तुकयाच्या हाती सहोदर टाळ असे निरंतर, तुकोबरायाच्या हातामध्ये कायम टाळ होते. आज आपण टाळ पाहतो तर आज आपण पितळाचे काशाचे टाळ पाहतो, पण जगद्गुरु तुकोबरायांचे टाळ हे दगडाचे टाळ होते. हो, त्या ठिकाणी दगडाचे टाळ महाराजांनी केले होते, त्यावर अखंड निरंतर महाराजांनी भजन केलं. 42 वर्षांचं आयुष्य महाराजांचं होतं, पण 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्या टाळावर महाराजांनी साधना केली, भजन केलं. आणि तो साधनेचा प्रसाद मल्हारपंत महाराजांनी त्यांनी त्यावेळेस दिलेला आहे. आणि ते टाळ रंगपंचमीच्या दिवशी आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे, आता हे टाळ आपल्या चिखली गावामध्ये आले. हो, तर मी आता कुठेतरी पाहिले की तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला जात होते तेव्हा ते खाली असे कोणीतरी टाकले म्हणता येईल किंवा दिले. तर ह्याचं नक्की खरं कारण काय आहे किंवा हे चिखली गावात कसे आले? टाकले म्हणण्यापेक्षा तो प्रसाद मिळालेला आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की फाल्गुन वद्य द्वितीयेला म्हणजे बीजे दिवशी, तुकाराम बीजे दिवशी तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन झालं. आणि सदैव वैकुंठ गमन झाल्यानंतर त्यावेळेस काही सोशल मीडिया वगैरे नव्हता, काही किंवा फोन किंवा पत्र किंवा काय अशा काही सुविधा नव्हत्या. त्यावेळेस देहू गावामध्ये जेवढी मंडळी होती, महाराजांच्या सोबत त्यांचे 14 मुख्य शिष्य होते, 14 मुख्य शिष्य, त्यांचे 14 टाळकरी होते आणि काही शिष्य मंडळी, भक्त मंडळी, वारकरी, निष्ठावंत वारकरी महाराजांच्या सोबत त्यावेळेस होते. आणि त्याचबरोबर मल्हारपंत महाराजही त्यांच्या सोबत होते. आणि महाराज ज्यावेळेस सदैव वैकुंठाला गेले, सगळ्यांना दुःख झालं आणि दुःख झाल्यानंतर सगळी मंडळी शोकात बुडाली, कारण त्यांचे असणारे सद्गुरू त्यांना दिसेनासे झाले. आणि सगळ्यात महत्वाचा विषय की फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम बीजेला तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले देहू मधून, बरोबर. त्या ठिकाणी देहूतून त्यांचं सदैव वैकुंठ गमन झाल्यानंतर ही सर्व मंडळींनी धरलं, सगळी मंडळी बसून राहिली, कारण महाराज कुडी सहित गुप्त झाला तुका, कारण महाराज शरीरासहित गुप्त झाले. त्यावेळेस काहींनी ते विमान पाहिलं, काहींनी पाहिलं नाही, काहींचे डोळे दिपले, पण तुकोबराय गुप्त झाले निश्चित आहे, सदैव गुप्त झाले, देहासहित गुप्त झाले. त्याच्यावर बरेच वैचारिक वाद आहेत, त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही. संप्रदाय जो सांगतो त्याच्यावर आपण निष्ठावंत वारकऱ्यांनी विश्वास ठेवावा आणि जो इतिहास आतापर्यंत आपल्याला मिळालेला आहे त्यावर आपण चाललं पाहिजे. कारण श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. कारण वारकऱ्याची श्रद्धा आहे म्हणून आज संप्रदाय टिकून आहे. जर वारकऱ्यांनी जर त्याच्यावर अविश्वास दाखवला असता तर हे सगळं कधीच विस्कळीत झालं असतं. म्हणून श्रद्धा आहे. तुकोबरायांचं सदैव वैकुंठ गमन झालं ना, आम्ही सर्व वारकरी त्याला मान्यता देतो, कारण त्याला प्रमाण आहे तशी. कारण सदैव वैकुंठ गमन झाल्यानंतर सुद्धा महाराज 5 वेळा आलेले आहेत, 4 वेळा सगुण रूपात आलेले आहेत आणि 5व्यांदा निर्गुण स्वरूपात म्हणजे वस्तू स्वरूपात कसे आले मी तुम्हाला सांगणार आहे. की यावेळेस महाराज त्या ठिकाणी वैकुंठाला गेले
आणि वैकुंठाला गेल्यानंतर ह्या मंडळींनी त्या ठिकाणी धरणं धरलं, सगळेजण बसून राहिले, भजन चालू केलं की आमचे सद्गुरू आम्हाला दिसत नाहीत, तुकोबराय आम्हाला दिसत नाहीयेत. मग त्यानंतर 3 रात्री आणि 3 दिवस सगळ्यांनी धरणं धरलं. कान्होबा महाराजांना दुःख झालं. कान्होबा महाराज हे तुकोबरायांचे धाकटे बंधू आणि त्या ठिकाणी रामेश्वर भट्ट त्या ठिकाणी होते. पखांड पंडित होते, वेदांचा अभ्यास होता, 6 शास्त्रांचा अभ्यास होता आणि असे असणारे खूप मोठे विद्वान होते. रामेश्वर भट्ट खूप मोठे विद्वान होते, सगळेजण त्यांना मानत होते आणि त्यांनी तुकोबरायचं त्या ठिकाणी दास्यत्व पत्करलं होतं, शिष्यत्व पत्करलं होतं, तेही त्यावेळेस त्या ठिकाणी होते आणि सर्वजण त्या ठिकाणी बसले, भजन चालू केलं आणि तुकाराम महाराज कुठल्या जरी दिशेने येतील, कुठून तरी काहीतरी कुठं गेले याचा नियम नाही. तुकोबराय म्हणत होते मी वैकुंठाला जाणार आहे, पण ते वैकुंठालाच गेले का कुठं गुप्त झाले का कुठं, त्यांना आशा होती की महाराज येतील. या आशेवरती ते धरणं धरलं, भजन करायला लागले. 3 रात्र 3 दिवस त्या ठिकाणी काढलं. पण फाल्गुन वद्य रंगपंचमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती तुकोबारायांच्या जवळ अखंड निरंतर असणारे टाळ गोधडी त्यावेळेस आकाश मार्गातून त्या ठिकाणी खाली आली आणि खाली आल्यानंतर त्यांची निश्चिती झाली की आता तुकोबाराया फाल्गुन वद्य द्वितीयेशी सद्गुरू झाले वैकुंठवासी. महिपती महाराज सांगतात की फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबराया त्या ठिकाणी सदैव वैकुंठाला गेले आणि रंगपंचमीच्या दिवशी टाळ आणि गोधडीचा प्रसाद त्या ठिकाणी पाठवला आणि ते टाळ म्हणजे आत्ताचे टाळ मंदिरात असणारे टाळ, हे टाळ नव्हे प्रत्यक्ष दर्शन तुकयाचे असं या ठिकाणी रामेश्वर भट्टांनी सांगितलं. म्हणून सांगितलं प्रथमतः तुकाराम महाराज आले हे भागीरथी मातेसाठी आले, त्यांची मुलगी. दुसऱ्यांदा आले हे सुदुमऱ्याचे संताजी महाराज जगनाडे तेली समाजाचे, त्यांच्यासाठी आले. तिसऱ्यांदा महाराज आले गवर शेटवाणी यांच्यासाठी महाराज आले. चौथ्यांदा आले पिंपळनेरचे निळोबराया त्यांच्यासाठी आले आणि 5व्यांदा टाळाच्या रूपामध्ये आले. रामेश्वर भट्टांनी सांगितलं हे टाळ नव्हे प्रत्यक्ष दर्शन तुकयाचे, म्हणजे टाळाच्या रूपामध्ये आपल्या चिखली गावामध्ये 5व्यांदा तुकाराम महाराज आले. असे 5 वेळा आले. असे असणारे टाळ आज आपल्या गावामध्ये 375 वर्षापूर्वी आलेले टाळ अजून सुद्धा सुस्थितीमध्ये आहे आणि त्याची सेवा आजही नित्य नेमाने भाविक भक्त या ठिकाणी करत आहे. खूप मोठा असा ऐतिहासिक वारसा या टाळगाव चिखलीला खरंच आहे. आता आपण तुकाराम महाराजांच्या गाथेकडे येऊयात की तुकाराम महाराजांची जी गाथा आहे ती आजकाल तरुणांनी वाचली पाहिजे का आणि कशामुळे, त्याच्यातून काय घेण्यासारखं आहे तरुणांना? तुकाराम महाराजांच्या गाथेला पंचमवेद म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ वेदांना म्हटलं गेलेलं आहे. वेद आपल्या सर्वांमध्ये श्रेष्ठ आहेत. हिंदू धर्मामध्ये जे आपले धर्मग्रंथ म्हणतो आपण, जे म्हणतो शास्त्र, वेद, या वेदांना सर्वप्रथम मान्यता दिली आहे. कारण वेदांवरती सगळ्या सृष्टीची उत्पत्ती झाली आपण म्हणतो. सगळे या ठिकाणी वेदांनी आपल्याला सगळ्या आचार विचार घालून दिलेले आहेत. हे वेद आहेत. ह्या वेदांचा अभ्यास, भगवंतांनी वेद निर्माण केले, ह्या वेदांच्यातून काहीतरी सार काढायचंय, काहीतरी भक्तिरस काढायचा आहे. बाबा ठीक आहे, वेदांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, पण ह्या सर्वसामान्य माणसाला ते कळत नाही ना. सर्वसामान्य माणसापर्यंत त्या गोष्टी कळत नाहीत. मग ते काय करायचं? मग त्यावेळेस भगवान वेदव्यासांनी वेदांवरती चिंतन केलं, अमृत मंथन केलं, त्यातलं सार काढलं वेदव्यासांनी वेदांचं. त्याच्यानंतर वेदव्यासांनी नंतर सार काढल्यानंतर आदिशंकराचार्यांनी वेदांचं अवलोकन केलं, त्याचं सार काढलं. ठीक आहे, व्यासांनी काढलं, शंकराचार्यांनी काढलं, त्याच्यानंतर जे सार आहे ते काढलं माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि त्याचं रूपांतर ज्ञानेश्वरीमध्ये झालं की भक्ती मार्ग कसा करावा, जीवन कसं जगावं, माणसाने कशा पद्धतीने सद्विचारी सद्गुणी असावं हे त्यावेळेस सांगण्यात आलं. आणि परत ते सार माऊलींनी काढलं. त्याही पेक्षा माऊलींच्याही पेक्षा सोप्या भाषेमध्ये, नवे नवे माऊलींच्याच भाषेत जगद्गुरु तुकोबरायांनी याचं अवलोकन केलं. त्यानंतर महाराज म्हणतात वेदांचा जो अर्थ आम्हासीच ठावा, इरांनी व्हावा भार माथा. म्हणजे खरा वेदांचा अर्थ तो आम्हाला कळाला आणि तोच अर्थ महाराजांनी गाथ्यामध्ये प्रतिपादित केला. म्हणून तरुणांना माझं सांगणे, गाथा म्हणून वाचू नका. आध्यात्मिक पुस्तके आपल्या घरामध्ये भरपूर ग्रंथ असतात. भगवद्गीता असते, कुठं काय असतं, कुठं काय असतं, आपण फक्त पाया पडतो का तर देवाचं काहीतरी आहे म्हणून. ठीक आहे, पण ते कधी उलगडत नाहीये. आज आपण पाहतो प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, एकनाथी भागवत आहे, सगळे संत वाङ्मय आहेत, सगळे आजोबांचे असतात, पंजोबांचे असतात, आईचे असतात, पण आपल्याला वाचा वेळच नाही. कारण या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला म्हंटल ना, प्रत्येक जण नुसता धावतोय, बसायला पाणी प्यायला सुद्धा वेळ नाहीये. आलं लक्षामध्ये? एवढं धावतं जीवन माणसाचं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये एवढं वाचायचं, परत हे सगळं आध्यात्मिक आणि सगळ्यात महत्वाचं अध्यात्माकडं कल कमी झालेला आहे.
बर. अध्यात्माकडे आपण म्हणतो कमी झालेला आहे, हम्म, पण आपण मग जर पाहायला गेलं तर तरुण मुलं आपल्याला सगळीकडे जास्त दिसतात, पण हे हम्म. फक्त सोशल मीडियाला दिसण्याकरताच आहे. बरोबर. वारीलाही आम्ही पाहतो ना, हम्म, हम्म, वारीला 2 मिनिटं महाराज सेल्फी काढायचा, फोटो काढायचा, हम्म, 2 मिनिटं हातात टाळ घ्यायचे, 2 मिनिटं डोक्यावर तुळस घ्यायची आणि हम्म. काढल्यानंतर लगेच थोडा पुढे चालला की गाडीत बसला की निघा. निघाला. असा आपला हम्म. तरुण वर्ग आहे. पण बरोबर. असं नाही, तरुण वर्गाने थोडंसं अवलोकन केलं पाहिजे. आध्यात्मिक पुस्तक म्हणून नका पाहू, हम्म, हम्म. आध्यात्मिक ग्रंथ म्हणून पाहू नका. माझ्या जीवनाचं मला कल्याण करायचे आणि तुमच्या समस्येवर, प्रत्येक समस्येवर गाथ्यामध्ये तुकोबारायांनी प्रत्येक समस्येवरती त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. कारण बरोबर. तुकोबारायचं आणि तुमचं आमचं जीवन वेगळं नाहीये. आपल्याही पेक्षा खडतर जीवन तुकाराम महाराजांचं होतं. हम्म. तुकाराम महाराजांचं जीवन आपल्याही पेक्षा खडतर होतं. मला सांगा ना, आज सगळ्या सोयी सुविधांनी आपण सुलभ संपन्न आहोत. सगळ्या हो. गोष्टी आपल्याकडे आहेत. कुठली गोष्ट आपल्याकडे नाही म्हणेन ते सगळ्या गोष्टी आहेत. सगळे. त्या काळामध्ये महाराजांकडे अक्षरशः अन्न करायची वेळ आली होती. हम्म. पण एवढं होऊन सुद्धा महाराजांनी पराकोटीचा परमार्थ गाठला. आज आपण पाहतो तरुणांचं आत्महत्येचं प्रमाण वाढले. हम्म, कारण हम्म. वैचारिक जी पातळी आहे ती हो. खालवली गेली. बरोबर. पूर्णतः वैचारिक जी पातळी ती खालवली गेली आहे आणि त्यामुळं काय होतंय की चांगले विचार करणं हम्म, हे हम्म. आत्ताच्या तरुण पिढीला कळत नाहीये. का? हम्म, तर काहीतरी मागे त्यांना बॅकग्राऊंड नाहीये. हम्म. त्यांना काय म्हणजे काय मन मोकळं करायला जागा नाहीये. सगळ्यात महत्वाचं. बर, बरोबर. समस्येवर त्यांना काहीतरी निरसन मिळत नाही. मग काय? तर आत्महत्या. हम्म. आत्महत्या केलं म्हणजे त्या ठिकाणी आत्महत्या करण्याला शास्त्रामध्ये त्याला इहलोकी परलोकी गती प्राप्त होत नाही. तो त्या ठिकाणी पिशाच्य योनीला जात असतो. हे शास्त्र हम्म, सांगत हम्म. असतं. हे शास्त्राच्या आधारे मी तुम्हाला सांगत असतो. म्हणून त्या ठिकाणी त्या तरुणाला भरकटायचं कारण काय होतं? थोडं दुःख झालं की तो त्या ठिकाणी क्लेश करत बसतो. थोडं दुःख झालं की त्रास करून घेत असतो. मला तुम्हाला सांगायचे, तुकाराम महाराजांची एक पत्नी दुष्काळामध्ये अन्न करत गेली, आजारात गेली, सगळं वैभव गेलं, मुलगा गेला, सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं, थोरला भाऊ घर सोडून गेला, थोरली भाऊजाई वारली, आई वारली, वडील त्या ठिकाणी गेलेले आहेत, सगळी संपत्ती संपली आहे, घरात काहीच नाहीये. अशा वेळेस सुद्धा महाराज वैराग्य दशेला असून त्या ठिकाणी होते, पण वाईट विचार त्यांच्या मनामध्ये आला नाही. आपल्या तरुणांनी तुकोबारायाचा आदर्श आपण घेतला पाहिजे. बरोबर. एवढी संकट येऊन आपल्यावर अशी वेळ नाही ना, आपल्यावर अशी वेळ नाही ना, एवढी वेळ येऊन सुद्धा महाराजांनी त्या ठिकाणी विवेक दाखवून समयाला ते सादर झाले. सावता महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, मी तुम्हाला प्रमाण सांगतो. समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. कोणे दिवशी बसून हत्तीवरी, कोणे दिवशी पालकी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे, समयाशी सादर व्हावे. माणसाच्या जीवनाला कलाटणी देणारा हा अभंग आहे. प्रत्येक तरुणाने हा अभंग गुगलला सर्च करा, युट्यूबला सर्च करा, पहा आणि हा कुठेतरी लिहून कुठेतरी तो रोज अभंग आपण पाहिला पाहिजे. कारण समयाशी सादर व्हावी, जशी वेळ असेल त्याला सादर व्हा. देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तसे राहा. कारण दिवस बदलत असतात. प्रत्येक गोष्ट, सुखानंतर दुःख आहे, दुःखानंतर परत सुख आहे. ज्याप्रमाणे सकाळी सूर्योदय होतोय, संध्याकाळी सूर्यास्त होतोय, परत दुसऱ्या दिवशी सूर्योदय होतोयच ना. दुःख हे कायमस्वरूपी राहत नसतं, काही काळापुरतं असतं. पण दुःखाला खचून न जाता त्याच्यावर मात करणं हा वारकरी संप्रदाय सांगत असतो, हा तुकोबरायचा गाथा आपल्याला सांगत असतो. म्हणून गाथ्यामध्ये असे बरेचसे अभंग आहेत, हे तरुणांच्या जीवनाला कलाटणी देणारे. म्हणून तरुणांना माझं सांगणे, पुस्तक म्हणून वाचा, काहीतरी मनोरंजक गोष्ट म्हणून वाचा, पण वाचा. कारण गाथा वाचल्यावर बिघडलेला माथा नीट होत असतो. म्हणून तुकोबरायचा गाथा वाचा. कारण मी तुम्हाला किती सांगितलं वाचा वाचा वाचा, जोपर्यंत स्वतः तुम्ही गुळ खात नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः गुळ खात नाही, तोपर्यंत गुळाची गोळी तुम्हाला कळणार नाही. मी किती तुम्हाला सांगू दे, गुळ गोड आहे हो, खूप गुळ गोळ आहे, पण त्या ठिकाणी गुळाची चव ज्यावेळेस तुम्ही चाखाल त्याच वेळेस कळत असते. त्यामुळं अनुभव आले अंगात या जगात येत असे. अनुभव घ्यायचा असेल तर तो स्वतः तुम्ही गाथा त्या ठिकाणी वाचा आणि वाचल्यानंतर येणारा अनुभव हा काही वेगळाच असतो. म्हणून तरुणांनी तुकोबरायाचं जीवनचरित्र पाहावं, तुकोबरायाचा गाथा पाहावा, तुकोबरायांनी धन कसं जोडलं, तुकोबरायांनी प्रपंच कसा केला, तुकोबरायांनी समाजाची त्यांची वागणूक कशी होती आणि तुकोबराया समाजाच्या कल्याणाकरता कसे झटले आणि तुकोबरायांनी एवढं सगळं करून, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टी करून त्या ठिकाणी परमोच्च भक्तीचा कळस कसा गाठला, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणून थोडं अवलोकन तुकोबरायाचं चरित्र आणि गाथा या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करून घ्यायच्या असेल तर तुम्ही गाथा वाचला पाहिजे. हो, नक्कीच तरुणांनी गाथा खरं तर वाचा, एकदा तरी वाचा. आता हे झालं गाथेविषयी. आता आपण तुकाराम महाराजांच्या जीवनाकडे येऊयात. आता बरेच तुकाराम महाराजांच्या जीवनावरती किंवा मोठ्या पुरुषांच्या वरती मूवीज येतात. हो हो हो. मग तुकाराम महाराजांच्या जीवनावरती आधारित खूप सारे मूवीज आलेले आहेत.
मी त्याच्यात बघितलं तेवढंच मला माहिती आहे. हा. पण तुकाराम महाराजांचं खरं जीवन कसं होतं, काय शास्त्रामध्ये काय त्याची नोंद आहे का, कसं? हो, महिपती महाराजांनी सुंदर असं तुकोबरायाचं जीवनचरित्र लिहिलेलं आहे. हम्म. त्या जीवनचरित्रामध्ये भरपूर प्रसंग तुकाराम महाराजांचे सांगितलेले आहेत, पण आपल्याला थोडके प्रसंग पाहिजेत. त्या ठिकाणी वसंत पंचमीला तुकाराम महाराजांचा जन्म झालेला आहे. अगदी सावकार कुळामध्ये जन्म झालेला आहे. गडगंज श्रीमंती तुकोबरायाच्या घरी. पण तुकाराम महाराजांच्या 8 पिढ्या आधी, 8वी पिढी तुकोबरायाची, त्याच्या आधी 7 पिढ्या हे विठ्ठल भक्ती करत होते. कारण तुकाराम महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा हे पंढरीचे वारकरी होते. पंढरीची वारकरी होते आणि त्यांच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन पांडुरंगाने त्या ठिकाणी त्यांना दृष्टांत दिला होता की तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे, तू आता इकडे देहुला या ठिकाणी पंढरपूरला येऊ नको, मी रुक्मिणी सहित तुझ्या इथे येऊन राहील म्हणून. आणि त्या दृष्टांतानुसार देहूच्या ठिकाणी असणारी आमराई आहे, त्या आमराईमध्ये ज्यावेळेस उत्खनन करण्यात आलं, खोदण्यात आलं, त्यावेळेस आज आपण जी देहूला स्वयंमूर्ती विठ्ठल रुक्मिणीची पाहतो, ती त्या काळातली म्हणजे तुकाराम महाराजांच्या 7 पिढ्या आधीची ती मूर्ती आहे. आणि ती मूर्ती त्या ठिकाणी सापडली आणि त्या मूर्तीची उपासना विश्वंभर बाबांनंतर पुढच्या 7 पिढ्या अगदी तुकाराम महाराजांचे वडील बोलोबा यांच्यापर्यंत ती सेवा घडली. म्हणून ही त्या ठिकाणी जुनाट हे माझी सेवा, जुनाट आहे माझी सेवा तुकोबराय म्हणतात. कारण वंश परंपरा दास मी अंकित, माझ्या वंशामध्येच तुकोबराय म्हणतात. या ठिकाणी भगवंताची पूजा सेवा अर्चना पंढरीची वारी मला आली म्हणून तुकोबरायला परमार्थाचा वारसा मिळाला. त्याचबरोबर तुकाराम महाराज चरित्र पाहत असताना तुकाराम महाराजांची घरी सावकारकी होती, महाजनकी होती, त्यावेळेस लोकांना कर्ज देणं या गोष्टी त्यावेळेस होत होत्या. आणि त्याचबरोबर व्यापार करणं. अगदी वयाच्या 13व्या वर्षी तुकोबरायचं लग्न झालं आणि वयाच्या 13व्या वर्षी लग्न झाल्यानंतर तुकोबरायांची 2 लग्न झाली. पहिली पत्नी आहे तिचं नाव आहे रुक्मिणी आणि दुसरी पत्नी आहे तिचं नाव जिजाबाई. जिजाबाई ही पुण्यातल्या आप्पा गोळवे सावकारांची कन्या. आणि 2 विवाह झाले महाराजांचे. त्यानंतर महाराज व्यापार करायचे, मिरच्या आणायच्या, काही वस्तू आणायच्या, इकडनं घ्यायच्या तिकडे विकायच्या, कमी किमतीमध्ये मिळायच्या, त्या पुढे थोड्या 2 रुपये इकडे इकडे विकायच्या, असा व्यापारही महाराज करायचे. घरी सगळी श्रीमंती सगळ्या गोष्टी होत्या. पण कालांतराने दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये सगळ्या काही गोष्टी गेल्या. आता ह्याही वेळेमध्ये देव बऱ्याच वेळा त्यांना देव मदत करत होते. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या लक्षात येत होतं की मला देव मदत करतोय, कुठेतरी देव मदत करतोय, मग आपण एवढं याच्यामध्ये गुंतून राहण्यामध्ये त्रास नाहीये. आणि एक सुंदर असा प्रसंग आहे, अगदी गमतीदार प्रसंग आहे की तुकाराम महाराजांच्या घरी म्हैस होती. म्हशीचा प्रसंग आहे. म्हैस होती, दुधासाठी होती आणि ती आईसाहेबांच्या माहेरची होती, म्हणजे जिजाबाईंच्या माहेरून आलेली म्हैस होती. का तर बाबा दूध पाणी थोडं निघलं त्याच्यावरती बाबा उपजीविका होईल म्हणून. ती म्हैस एकदा रात्री चोरांनी चोरली. महिपती महाराज म्हणतात ती म्हैस चोरली आणि चोरल्यानंतर त्या काय होतं, चोरली आणि चोर घेऊन चालले. आणि चोर घेऊन चालल्यानंतर तुकाराम महाराज त्या ठिकाणी कीर्तनामध्ये दंग, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तुकाराम महाराज कीर्तनामध्ये दंग होते, अगदी दंग होते. त्यांना देहभान विसरून जायचे महाराज. आणि प्रसंग असा होता की चोरांनी म्हैस चोरली हे देवाला लक्षात आलं. देवाच्या लक्षात आल्यानंतर भगवंताने त्या ठिकाणी अकराळ विक्राळ रूप घेतलं. अकराळ विक्राळ अगदी असा विचित्र रूपामध्ये देवाने, अगदी असं राक्षसी रूप म्हटलं तरी चालेल, अशा रूपामध्ये त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या म्हशीचं रक्षण करण्याकरता देव तिथं प्रकट झाले. भले मोठे अगदी 50-60 फूट अशी उंच देवाची त्या ठिकाणी उंची होते, प्रकट झाले आणि त्या चोरांपुढे उभे राहिले. आणि चोरांपुढे उभे राहिले की हातामध्ये मोठा त्या ठिकाणी मोठा दंड घेतला. आणि त्या चोरांनी पाहिल्यानंतर असं अगदी पाहिलं, म्हटले हा एवढा मोठा राक्षस कोण आहे म्हटले हा. तर त्यावेळेस म्हटले की ज्याची म्हैसांनी ती परत नेऊन द्या. चोरांनी दुसरा रस्ता घेतला, परत देव त्या ठिकाणी पुढे उभे राहिले. असं करता करता त्या चोरांनी इतकं पळवलं, म्हणले जर का म्हैस तुम्ही बांधली नाहीत तर म्हणले आज ह्या दांडक्याने तुमचा कार्यक्रमच मी करणार, म्हणले तुमचा आज वधच करणार. आणि असा गमतीदार तो प्रसंग आहे. आणि मग त्या चोरांनी अक्षरशः ती म्हैस परत त्या दावणीला आणून बांधली आणि तरी सुद्धा तो त्यांच्या मागे लागला मारायला. तरी सुद्धा तो त्यांच्या मागे धावत होता. मग लक्षात आलं की आपण साधूची म्हैस चोरली. तुकोबराय कोणी सामान्य नाहीयेत, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. तुकोबराय सामान्य नाहीयेत त्या ठिकाणी. आणि तुकोबरायांची म्हैस दावणीला बांधून परत ते 2 चोर मंदिरात गेले आणि तुकोबरायला शरण गेले. म्हणले महाराज आमचं चुकलं, आम्हाला माफ करा, आम्ही तुमची म्हैस चोरली, म्हैस चोरली आम्ही तुमची. बरं मग ठीक आहे, चोरली, मग काय झालं, नेली. तुकोबरायांचं वैराग्य इतकं होतं, म्हणली चोरली तर मग परत तुम्ही इथं कशाला आले. म्हणले आम्ही चोरली पण असा असा प्रसंग झाला, खूप मोठा माणूस आमच्या मागे आम्हाला मारायला धावतोय. बरं म्हणलं ठीक आहे.
तुकाराम महाराजांनी समोर असणाऱ्या भगवंताच्या मूर्तीकडे पाहिलं. मूर्तीकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं की मूर्ती इथे आहे, पण मूर्तीतलं चैतन्य कुठेतरी नाहीसं झालेलं आहे. मग लक्षात आलं की हा सगळा देवाचा प्रताप आहे. मग आमची म्हैस राखण्याकरता जर देव एवढे कष्ट करत असेल, तर मग काय राहते या प्रपंचामध्ये. मग त्या ठिकाणी त्या चोरांना थांबवलं. तुकाराम महाराजांच्या त्या कीर्तनास तिथे त्या ठिकाणी तो भला मोठा दैत्य स्वरूपातला माणूस आला आणि तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं, देवा हे अकराळ विकराळ रूप सोडा आणि तुमच्या मूळ रूपात मूर्तीमध्ये परत तुमचं तेज त्या ठिकाणी मला दिसलं पाहिजे. म्हणजे संतांच्या देव अंकित होते. म्हणजे एवढं तुकाराम महाराजांना प्रपंचामध्ये देव सहकार्य करत होते. इव्हन असं त्यात लिहिलंय की म्हशीला झालेल्या गोचिड सुद्धा देवानी काढलेलं आहे. म्हणजे एवढं देवानी त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे संतांना. आणि एवढं सहकार्य करत असताना तुकाराम महाराजांनी सगळ्या गोष्टी करत असताना तुकाराम महाराजांना गावामध्ये भजन करायला थोडा त्रास व्हायचा. कारण घरात आईसाहेब बडबड करायच्या किंवा थोडं संसारात लक्ष घाला, संसारात लक्ष घाला. गावातली लोक थोडी त्रास द्यायची. मग महाराज एकांतासाठी भंडारा डोंगर, भामगिरी पठार म्हणजे भामचंद्र डोंगर, घोरडेश्वराचा डोंगर या 3 पर्वतावरती महाराज त्या ठिकाणी वास्तव्याला जायचे, साधना करायचे, चिंतन करायचे. आणि अशाच अवस्थेमध्ये एकदा भामगिरीच्या पर्वतावर तुकोबाराय ज्यावेळेस गेले आणि भामगिरीच्या पर्वतावर गेले, तिथं गुफा आहेत अजूनही तुम्ही जर गेल्या, त्या गुफेमधून महाराज बसून तपश्चर्या करायचे, चिंतन करायचे भगवंताचं. आणि त्याच भामगिरीच्या पठारावरती 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. त्या ठिकाणी भगवंतांनी त्यांना साक्षात्कार दिला आणि साक्षात्कार दिल्यानंतर भंडारा पर्वतावरती जायचे, घोडवडीवर जायचे. तिथून आल्यानंतर दुष्काळ होता, दुष्काळ सरला. दुष्काळ सरल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याकडं आपल्या वडिलांनी बऱ्याच लोकांना काय दिलेलं आहे, बाबा कर्ज दिलेलं आहे. ती गहाण खतं आपल्याकडे आहेत. कान्होबारायांना बोलून घेतलं. कान्होबा म्हणजे त्यांचे धाकटे भाऊ, बोलून घेतलं. म्हणले, कान्हा आपण परमार्थिक माणसे म्हणले, आपण लोकांचं आता आपण काही ठेवायचं नाही म्हणले, हे सगळं आता काय करायचं, पाण्यामध्ये विसर्जन करायचं. कान्होबाला तुकोबरायाचा अधिकार माहिती होता की तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर काजी अवतार नाम याचा. तुकोबाराया हे श्रेष्ठ आहेत हे त्यांना माहिती होतं. तुकाराम महाराज हे संत हे माहिती होतं. पण तुम्ही बुडवता हे चुकीचं आहे. कारण कसं आहे, आपला उदरनिर्वाह कसं होणार. त्यावेळेस कान्होबाला म्हणले, माझ्या वाटणीचं मी बुडवतो, तुझं तुला तसं राहू. महाराजांनी सगळ्या कर्जाच्या वह्या पाण्यामध्ये बुडवल्या आणि त्यावेळेस खरा महाराजांनी त्यावेळेस असणाऱ्या सगळ्या सावकारकीचा, सगळ्या व्यापाराचा, सगळ्या लौकिकाचा त्या ठिकाणी त्याग केला. तिथून पुढे महाराज खऱ्या अर्थी परमार्थाला लागले. महाराजांनी कीर्तन भक्ती सुरू केली, शास्त्र पाहिलं, प्रमाण पाहिली, संतांची प्रमाण, ऋषीमुनींची प्रमाण पाहिली आणि त्यानुसार आचरण सुरू झालं. त्याचबरोबर बाबाजी चैतन्यासारखे सद्गुरू तुकाराम महाराजांना भेटले. म्हणून सद्गुरू सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. तुकोबराया जरी प्रत्यक्ष नारायणाचा अवतार जरी असले तरी संतांच्या संगतीमध्ये जे सुख आहे ना, कारण ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदेन राहिला, जे सुख संतांच्या सानिध्यात येते देवाजवळ सुद्धा सुख नाहीये. म्हणून बाबाजी चैतन्यासारखे सद्गुरू त्यांना भेटले. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. त्या दिवशी माघ शुद्ध दशमीला तुकाराम महाराजांना अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्यानंतर तिथून पुढे तुकोबरायांचा खरा जीवन प्रवास सुरू झाला. महाराजांनी भक्ती मार्गाची त्या ठिकाणी मेख रोवली, एक बीज लावलं आणि बीज लावल्यानंतर महाराजांनी त्यांच्या कीर्तनातून समाज प्रबोधन केलं, लोकांना जाग केलं. कारण त्या काळामध्ये असं होतं की भक्तिस्तोम माजलं होतं, कर्मकांडाचं इतकं भक्तिस्तोम माजत, लोक अडाणी, माहिती नाही कुठल्या गोष्टीची, हे करा नाही तर असं होईल, ते करा नाही तर तसं होईल. लोकांनी त्या ठिकाणी असणाऱ्या मंबाजीबो असेल, सालोमालो असतील, अशी बरीच लोक होती, लोकांना वेठीस धरलं होतं. अगदी असं करा म्हणजे लोकांच्या डोक्यावरती, म्हणजे आपण म्हणतो ना मानसिकरित्या त्या ठिकाणी लोक, तुम्ही म्हणाल तसंच. पण महाराजांनी हे सगळं मोडून काढलं. कारण तुकोबारायांनी वेद अभ्यासलेले आहेत. तुकाराम महाराज सामान्य नाही, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वेदांचा जो अर्थ आंबाची जठावा. मग महाराज तुम्ही एवढं सगळा अभ्यास केला, या सगळ्याचा रस तुम्ही काढला, म्हणजे वेदांचा रस व्यासांनी काढला, व्यासांचा त्याच नंतर शंकराचार्य, नंतर ज्ञानोबरायांनी, त्याच सगळ्यात सोपं तुकाराम महाराजांनी त्यातला अर्थ काढला. तो अर्थ म्हणजे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तनापेक्षा दुसरं मोठं साधन नाही. तुम्ही फक्त नाम संकीर्तन करा, त्यानंतर काय होईल, सुखे येतो घरा नारायण. कसा येईल, ठाईच बैसोने करा एकचित्त. की तुकाराम महाराजांनी अर्थ काढलाय वेदाचा आणि असा सांगितला एवढा सोपा. जर एवढा सोपा जर अर्थ सांगितला तर त्या काळात असणाऱ्या धर्म मार्तंडांना हे कसं रुजू होईल. म्हणून त्या काळामध्ये तुकोबारायांची जी हस्तलिखित अभंग गाथा होती, ती कर्मकांड करणाऱ्या लोकांनी रामेश्वर शास्त्रींना बोलवलं
आणि ती गाथा पाण्यामध्ये बुडवायला लावली. पण तुकोबारायांची जरी गाथा बुडवली, महाराजांनी धरलं अनुष्ठान त्या ठिकाणी केलं आणि अनुष्ठान केल्यानंतर 13 दिवसामध्ये त्या वह्या ज्या आहेत त्या तरल्या. जळी दगडासहित वह्या तारियल्या जैशा लाह्या. जशा पाण्यामध्ये लाह्या टाकल्यावर त्या तरंगतात, त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांची असणारी अभंग गाथा ही तरली. इंद्रायणी मातेने तिच्या कुशीमध्ये जपून ठेवली. अक्षर ना अक्षर कोरडं निघालं. हा चमत्कार त्यावेळेस देहूकरांनी पाहिला. असंख्य जीवनामध्ये तुकोबारायांचे संकट आले, पण महाराज हटले नाहीत. कारण रणी निगता शूर न पाहे माघारी. शूरासारखं जीवन आपलं असलं पाहिजे. ज्याप्रमाणे शूर रणांगणावर निघत असताना मागे पाहत नाही, त्याप्रमाणे परमार्थ करणाऱ्या, प्रपंच करणाऱ्या माणसांनी मागं पाहायचं नाही, खचायचं नाही, हे तुकोबराय त्यांच्या अभंगातून आपल्याला सांगत असतात. आणि सगळ्या गोष्टी करत असताना महाराजांनी त्या ठिकाणी लोकांमध्ये समाज प्रबोधनाचं कार्य केलं, अंधश्रद्धे निर्मूलनाचं काम केलं. आणि सगळ्यात महत्वाचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना मार्गदर्शन केलं. बाबा तुम्ही जा, सैन्यामध्ये भरती व्हा, देशासाठी कार्य करा, धर्मासाठी कार्य करा, नामसंकीर्तन करायला विसरू नका. तुकोबारायांचं आणि एवढं तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना सहकार्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला होता तुकोबारायांना, भरपूर प्रमाणात सोनं नाणं, हत्ती घोडे सगळं त्या ठिकाणी पाठवलं. पण तुकोबारायांनी तुमचे वेर वित्त धन ते माझं मृत्यू केस, आम्हाला ते माती मोलाचं आहे, आम्हाला ते काही कामाचं नाही, हे सगळं पाठवून द्या. आम्हाला काय आवडतं? कंठी मिरवाव्या तुळशी, व्रत करा एकादशी. आम्हाला काय आवडतं? जी माणसं व्रत एकादशीचं करतात, कंठामध्ये तुळशीची माळ घालतात आणि भगवंताचं नामस्मरण करतात, ती लोक आम्हाला आवडतात. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तुकोबारायचं त्या ठिकाणी दास्यत्व शिष्यत्व पत्करलं आणि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याची त्या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवली. महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी स्वराज्य महाराजांनी चालवलं. प्रचंड निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांची तुकोबारायांवर होती. अशा पद्धतीने तुकोबारायांचं जीवन अजून आपण जर पाहिलं, असंख्य अडचणी, पण अडचणीमध्ये सत्य संकल्पाचा दाता नारायण भगवान परमात्मा वेळोवेळी तुकोबारायला त्या ठिकाणी मदत करत होते. आणि फाल्गुन वद्य द्वितीयेला त्या ठिकाणी फाल्गुन वद्य शालिवाहन शके 1571, शालिवाहन शके, इसवी सन नाही, शालिवाहन शके, कारण इसवी सन ही इंग्रजी कालगणना आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार शालिवाहन राजांनी शक चालू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इसवी सन हे ख्रिस्तपूर्व आहे, ख्रिश्चन लोकांचं हे. पण आपल्या ह्याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये हिंदू पंचांगानुसार आपण जी तिथी काढतो, जी तिथी काढतो, ती तिथी ही पंचांगानुसार शालिवाहन शकानुसार निघते. समजा आज एखादा सण आहे, तो पंचांगाने निघतो. आता सध्याला शालिवाहन शक कुठलं चाललंय एखाद्या माणसाला विचारत सांगणार नाही. 2025 चाललंय आम्हाला माहिती, पण शालिवाहन शक किती आहे हे माहिती नाही. मग शालिवाहन शके 1571 फाल्गुन वद्य द्वितीया, फाल्गुन वद्य द्वितीयेला वार सोमवार या दिवशी दुपारी 12-12:30च्या सुमारास, 12-12:30-1च्या सुमारास, म्हणजे माध्यान्ह वेळेला, त्यावेळेस तुकोबारायांनी कीर्तन चालू केलं. तुकोबाराचं चरित्र प्रचंड मोठं आहे. ते अगदी तुमच्या मुलाखतीमध्ये सांगण्यात तुकोबाराचं चरित्र नाहीये. आणि सांगतो काय तुम्हाला, या ठिकाणी गगनाहुनी वाढ नाम आहे, त्याच पद्धतीने अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबाराय आकाश एवढे. तुकोबारायांच्या बद्दल सांगायला गेलं तर कल्प जातील, पण तुकोबाराय आपण सांगू शकत नाही, असे असणारे तुकोबाराया. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबारायांनी कीर्तन चालू केले. आपण तुकाराम बीजेचा दिवस म्हणतो. त्या ठिकाणी महाराजांनी अभंग घेतलेला आहे. घोट विनलाळ ब्रह्मज्ञाने हाती, मुक्त आत्मस्थिती सांडिन मी, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणे देवायसा. आणि त्यावेळेस सगळे साधू संत असतील, स्वर्गातले देव असतील, गुप्त रूपाने त्या ठिकाणी आले. सगळे साधू संत त्या ठिकाणी प्रत्यक्ष देव दशमीला, आपण आता ही दशमी झाली बघा, दशमी झाली, दशमी दिवशी देव त्या ठिकाणी आले. आणि दशमीला तुकाराम महाराजांच्या त्या देहू गावामध्ये विठ्ठलवाडी आहे पहा, देवला जाताना विठ्ठलवाडी लागतो, तिथं सगळे साधू संतांना घेऊन देव आले. आणि त्या ठिकाणी देवाला सामोरी म्हणजे जावं लागतं ना. एखादा पाहुणा जर आला तर आपण कसं जातो, बाबा आमच्या ठिकाणी बस स्टँडवर आलाय रे, घेऊन आले त्याला, आपण म्हणतोच की. तसं देव शिवेवरती आले, देव वेशीवरती आले, देवाला आणायला नको जायला. म्हणून तुकोबारा म्हणतात, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. ऋषिकेशी म्हणजे प्रत्यक्ष देव आपल्या घरी पाहुणा आलाय. पण एवढं असताना तुकोबारायची परिस्थिती त्यावेळेस दुर्बळच होती. वैचारिक श्रीमंती तुकोबारायची मोठी, भक्तीची श्रीमंती मोठी. अगदी जगाचा मालक, लक्ष्मीचा पती असणारा तो सुद्धा तुकोबारायांच्या इथे दास्यत्व करतो. तुकोबारायाच्या पत्नीच्या पायात मोडलेला काटा थुक्याने चाटून काढत असतो.
म्हणजे एवढा मोठा जगत पालक असणारा भगवान परमात्मा तो दास्यत्व तुकोबरायचं करतोय, याहीपेक्षा श्रीमंती काय असावी. म्हणून तुकोबराय म्हणतात, तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आमच्या एवढं वैभव कुणाकडेच नाहीये, असं तुकोबराय सांगतात. आणि दशमी दिवशी देवाला सामोरी गेले, घरी आणलं, वाजत गाजत देव घरी आले. पण घरी आल्यानंतर बसायला आपण पाहुण्यांना म्हणतो सोफ्यावरती बसा, चटईवरती बसा, खाटेवर बसा. पण त्या ठिकाणी तुकोबरायांच्या घरी मोडकिया बाजा, पुरी वाकुळी अशी त्या ठिकाणी बाज सुद्धा आहे, पण ती मोडलेली आहे. त्याच्यावर देव बसले. बरं देव बसले, पाहुणे आल्यानंतर आपण काहीतरी चहा पाणी करतो, नाश्ता करतो, जेवण करतो, घरात अन्न नाही. मग काय करायचं? मग काय करायचं? आई साहेबांना म्हणले काय करायचं? आई साहेबांना म्हणले कण्या करा. त्यावेळेस कण्या शिजवायच्या. भला मोठा डेरा ठेवला. इंद्रायणीवरून पाणी आणण्यात आलं. त्या ठिकाणी डेऱ्यामध्ये कण्या घातल्या, शिजवल्या. कण्या शिजल्या आणि कण्या शिजल्यानंतर देवाला वाढल्या. आणि देवानी इतक्या त्या कण्या पातळ झाल्या होत्या, तुम्हाला सांगू, त्या अशा ताटामध्ये घरंगळायच्या, हातात घेतलं की त्या निसटायच्या, कारण सामुग्रीच नाही त्यात टाकायला. पण देवाने त्या दोन्ही हातामध्ये घेऊन त्या कण्या खाल्ल्या. 2 हाताने आवरण म्हणून देवाने चतुर्भुज धारण रूप केलं आणि 4 हाताने देवानी त्या कण्या खाल्ल्या. आजच्या तरुण पिढीला ही दंतकथा वाटत असेल, कारण आपण विज्ञानवादी लोक आहेत, लक्षात घ्या. पण मला तुम्हाला सांगायचंय, गुरु विना व्यर्थ विज्ञान न सापडे, ज्ञान ये चोखडे हिंडणे व्यर्थ. कारण अध्यात्मातूनच विज्ञानाची उत्पत्ती झालेली आहे, लक्षात घ्या. इथं राम झाले, इथं कृष्ण झाले, इथं साधू संत झाले. ही भूमी संतांची आणि देवाची. ह्या दंतकथा जरी तुम्ही म्हणत असलो, पण ज्याची श्रद्धा आहे त्याच्यासाठी तो भाव आहे, ज्याची श्रद्धा आहे त्याच्यासाठी हे खरं आहे. आणि जो मानणार नाही त्याचा विषय वेगळा आहे, नास्तिकांचा विषय वेगळा असतो. चतुर्भुज रूपामध्ये देवाने कण्या खाल्ल्या, देव तृप्त झाले. होळीपर्यंत त्या ठिकाणी उत्सव झाला, देव राहिले. आणि आता मला सांगा, जेवण झाल्यानंतर आपण मुखशुद्धी म्हणतो. पूर्वी पानाची विडे द्यायची, आता आपण बडीशेप खातो. तर बडीशेप म्हणजे मुखशुद्धी काय करायची, देवाला पानाचं विडा नाही. मग मुखशुद्धी तुळशीदळ म्हणून त्या ठिकाणी तुळशीचं पान दिलं की बाबा मुखशुद्धी तुळशीदळ तुका म्हणे मी दुर्बळ. त्या ठिकाणी मुखशुद्धी करता तुळशीचं दळ दिलं, तुळशीचं पान दिलं आणि त्या ठिकाणी मुखशुद्धी देवाची केली. होळीपर्यंत त्या ठिकाणी कीर्तन चाललं. आणि त्या दिवशी फाल्गुन वद्य द्वितीयेचा दिवस उजाडला. तुकोबरायांचा अभंग होता, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, नांदुरकी वृक्षाकडे दिंडी निघाली. देहू गावातून मुख्य मंदिरातून भगवंताचं दर्शन केलं आणि दिंडी निघाली. नांदुरकी वृक्षापाशी महाराजांनी कीर्तन चालू केलं. भला मोठा जनसमुदाय, 14 टाळकरी, अगदी सगळे 14 टाळकरी उभे राहिले. कीर्तन सुरू झालं आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर महाराजांनी अगदी असा ब्रह्मरस सगळ्यांना वाटला, असा ब्रह्मरस वाटला. आणि असं कीर्तन तुकोबरायचं मी कधीच ऐकलं नाही. लोक अशी मंत्रमुग्ध होऊन कीर्तन ऐकायला लागले. आणि ते कीर्तन करत असताना तुकोबरायांनी अंतकाळी विठू आम्हासी पावलान कुडी सहित गुप्त झाला तुका. बरोबर त्याच वेळेस तुकोबराय त्या ठिकाणी भला मोठा प्रकाश पडला. महिपती महाराज म्हणतात, भला मोठा प्रकाश पडला, सगळ्यांचे डोळे दिपले. आणि त्या ठिकाणी भगवंतानी त्या ठिकाणी पहिला आले हरिशंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारे नाभी नाभी म्हणित्वरे. गरुड आलं न्यायला, असं महिपती महाराज म्हणतात. तुकोबराय स्वतः लिहिलंय तुकोबरायांनी. आता तुकोबरायांनी स्वतः लिहिलंय म्हणल्यावर अविश्वास दाखवायचं कारण नाही. गरुड येतो फडत्कारे नाभी नाभी म्हणित्वरे, मुकुट कुंडलाच्या राशीत ये लोपला गवस्ती, तुका झाला असे संतुष्ट, घरा आले वैकुंठ पीठ. तुकोबरायला ते दिसत होतं की मला आता त्या ठिकाणी विमान न्यायला आले. आणि त्या विमानामध्ये तुकोबराय बसले. आणि बसल्यानंतर सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रृंग बोलावी. खूप वेळ झाला देव माझी वाट पाहतो. देव कधी दशमीला आलेले हो. पण हे सगळं करायच्या आधी तुकोबरायांनी आधी निरोप पाठवला होता, तुम्ही संताधिक संत म्हणविता कृपावंत. निरोप पाठवला होता, देवा तुम्ही या, म्हणून देव आलेले. देव असेच नव्हते आलेले. म्हणून त्या ठिकाणी त्या विमानामध्ये तुकोबराय बसले. आणि बसल्यानंतर सगळ्यांना त्या ठिकाणी रामराम केला, तुकोबरायांनी नमस्कार केला. आणि त्या ठिकाणी तुकोबराया फाल्गुन वद्य द्वितीय दिवशी गुप्त झाले. आणि त्यावर निळोबराय म्हणतात, कुडी सहित गुप्त झाला तुका. हो, मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सगळं संतात उशविले. निळोबराय म्हणतात की बाबा मानव देह घेऊन कोण गेले? आतापर्यंत भरपूर रथी महारथी झाले, सिद्ध झाले, साधू झाले, पण शरीरासहित कोणी गेले नाही. प्रत्येकाने कोणी समाधी घेतली, कोणी जलसमाधी घेतली, कोणी काय केलं, कोणी काय केलं, पण शरीर घेऊन कोण गेलंय सांगा ना. प्रत्यक्ष तुकोबराया हे शरीरासहित देहासहित तुका वैकुंठाशी. तुकोबराया देह घेऊन वैकुंठ गेले. आणि तोच उत्सव फाल्गुन वद्य द्वितीयेचा उत्सव
देहू गावामध्ये आज आपण तुकाराम बीजेच्या स्वरूपामध्ये पाहतो. म्हणून माझं सगळ्यांना सांगणं आहे की उत्सव पहा, उत्सवाला जा, तुकोबराय काय जाणून घ्या. ज्यांनी तुकोबराय जाणून घेतले तो राम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ जीवने केला हा पुरुषार्थ. बरोबर. नक्कीच तुकाराम महाराजांचं जीवन हे खरंच आपल्या एका 2 तासात किंवा 3 तासात सांगण्यासारखं नाहीये, पण त्याच्यामध्ये जेवढं सांगता येईल तेवढं महाराजांनी सांगण्याचा प्रयत्न केला. खूप महान असं जीवन तुकाराम महाराजांचं होतं. याच्यामध्ये बीजाबद्दलही आपल्याला माहिती मिळालेली आहे. ठीक आहे, आता हे सगळं तुकाराम महाराजांच्या चरित्राबद्दल आपण बोललो, पण मला आत्ताच्या कंडिशनवरती बोलायचंय की पहिला प्रश्न असा आहे की नक्की कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे उद्धाराचं साधन आहे. कीर्तन म्हणजे माणसाचं जीवनाला त्या ठिकाणी कलाटणी मिळण्याचं साधन आहे. कीर्तन म्हणजे वाट चुकलेला त्या ठिकाणी वाट दाखवण्याचं काम कीर्तन करत असतं आणि कीर्तनातून त्या ठिकाणी भगवत प्राप्ती होत असते. हा कीर्तनाचा मुख्य उद्देश आहे. आणि कीर्तनामध्ये सगळ्यात महत्वाचं की जीवाला देवाची संगती घडत असते, संताची संगती घडत असते आणि त्याचबरोबर नामस्मरण घडत असतं. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे तुकोबराय म्हणत असतात. अशा पद्धतीने कीर्तनामध्ये ह्या मुख्य गोष्टी आहेत. ओके, म्हणजे कीर्तन म्हणजे आपण असं म्हणू शकतो की समाज प्रबोधन करण्यासाठी एक महत्वाचं समाज प्रबोधनही म्हणा तुम्ही, पण मुळात समाजाला प्रबोधन करत असताना समाज हा प्रबोधितच आहे. मुळात चांगलं वाईट कळतच असतं. कोणी जाऊन असं एखाद्याला वाटलं की बाबा याला मारावं तर डायरेक्ट समाजातली लोक मारत नाही. समाज हा प्रबोधितच आहे. समाज प्रबोधन करण्याकरता नारदाची गादी येते. शास्त्राने जर पाहायला गेलं तर प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. पण कीर्तनामध्ये ज्यावेळेस कीर्तनकार त्या ठिकाणी व्यासपीठावरती उभा राहत असतो, ती नारदाची गादी. त्या ठिकाणी फक्त वर्णावे ती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त भगवंताचं गुणवर्णन करावं, भगवंताच्या गुणाचे पोवाडे गावावेत, संतांचा महिमा सांगावा, नाम महिमा सांगावा, हे त्या ठिकाणी कीर्तनामध्ये मुख्य उद्दिष्ट आहे. आणि जीवाने याचा आधार घेऊन कल्याण स्वतःच्या जीवनाचं कसं करावं हे कीर्तन परंपरा सांगते. बरोबर. कारण समाज प्रबोधन मी असं का म्हटलं की काही जणांच्या नावापुढे समाज प्रबोधनकार किंवा अशा काही उपाध्या लागतात म्हणून म्हटलं. आणि मी आता जे पाहतोय की ठीक आहे, कीर्तनामध्ये तुम्ही सांगा गोष्टी, पण आजकाल जे आहे की त्याच्यामध्ये खूप सारे काय म्हणू शकतो आपण, कॉमेडी करतात, जोक्स करतात. ते पूर्वीचे जे महाराज आहेत, म्हणजे सातारकर महाराज झाले, ढोक महाराज झाले, यांच्या कीर्तनामध्ये ते आढळून येत नाही. पण आजकालचे जे आहेत त्याच्यामध्ये खूप आढळून येतं, कारण ते फेमस होण्यासाठी. तर हे कितपत योग्य आहे, काय वाटतं तुम्हाला? आता चांगला आणि बारीक विचार केला तर आजकाल सर्व मंडळी युट्यूब पाहतात आणि युट्यूबवर युट्यूब उघडल्या एकच येतं, पहिली हेडिंग येते धम्माल त्या ठिकाणी विनोदी कीर्तन, हसून पोट दुखेल. महाराजांनी खूप हसवलं. पण त्या ठिकाणी संतांचं प्रमाण आहे, आधीच जन उद्धट, गुह्य करू नका प्रगट, मोडतील भक्तीच्या त्या वाटा संत जन कोपतील. भक्तीच्या वाटा जर मोडल्या तर संत जन कोपल्याशिवाय राहत नाहीत, लक्षात घ्या. कारण या संप्रदायाने परंपरा सांगितल्यात, नियम सांगितले, मगाशीच सांगितले, भक्ती वैराग्याविषयी, भक्ती आणि वैराग्य सोडलं तर बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी कीर्तनात सांगितल्याच नाही गेल्या पाहिजे. आणि राहिला विषय हसण्याचा, तर हसण्यासाठी कीर्तन नाहीये. बरोबर. हसण्यासाठी तो काय मनोरंजनाचा कार्यक्रम नाही की तुम्ही तिथं जाऊन हसावं, आणि रडण्याचाही कार्यक्रम नाहीये की बाबा तिथं काही दुःखद घटना घडली का रडायला जाऊन. आम्ही पाहत असतो की त्या ठिकाणी कीर्तनात लोक रडतात, कीर्तनात लोक हसतात. कीर्तनामध्ये जीवाला खरं आणि खोटं कळलं पाहिजे. कीर्तनामध्ये बाबा मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झालाय, माझ्या जन्माचं मूळ काय, माझं काम काय, देवाने मला कशासाठी जन्म दिलाय, मी काय काम केलं पाहिजे, याचा उलगडा कीर्तनामध्ये झाला पाहिजे. म्हणून आणि तुम्ही मगाशी म्हटले की नावापुढं पदव्या लागतात, ह्या सगळ्या गोष्टी माऊलींची ओवी आहे. या उपाधी माझी गुप्त, तुम्ही म्हणले ना उपाधी लागलेली, या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वागत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. या उपाधीत लोक गुंतली ना, जरी लोक गुंतली या उपाधीमध्ये, तरी जे मूळ तत्व आहे ते गुप्त आहे आणि ते संतांजवळच आहे. आणि जो संतांजवळ जातो त्यालाच ते तत्व मिळत असतं. म्हणून ह्या पदव्या जरी लावल्या तरी कीर्तनकाराला पदवी ह भ प हरिभक्त पारायण एवढीच. हरीची भक्ती करून लोकांपर्यंत त्याचं प्रचार प्रसार करणारा, एवढंच. कीर्तनकार म्हणजे संतांच्या दारातला कुत्रा, कारण संत द्वारी कुत्रा झालो, हे संतांचे अभंग आहे.
संतांचा निरोप द्यायचा आहे. निरोप देण्याचं काम कीर्तनकाराचं आहे. कीर्तनकार या ठिकाणी नारदाच्या गादीवरती उभे राहिल्यानंतर त्यांनी फक्त समाजाचं कल्याण होईल हेच सांगावं आणि ज्ञानोबराय तुकोबरायांनी सांगितलं तेच सांगावं. त्याचं वैयक्तिक मत त्या ठिकाणी मांडू नये, ही कीर्तनाची मर्यादा आहे. बरोबर. नक्कीच कीर्तन जे आपण पाहतो आजकाल ती खूप कॉमेडी हे असतात, हे काही कामाचं नाही, पण जे महत्वाचं आहे ते कीर्तनातून घ्या. वारकरी संप्रदायाचं तुमच्या जीवनात महत्व किती आहे? वारकरी संप्रदायाचा जर विषय जर तुम्ही घेत असाल तर वारकरी संप्रदाय हा श्वास आहे. ज्या पद्धतीने माणूस श्वास घेतल्याशिवाय राहू शकत नाही, त्याच पद्धतीने वारकरी हा संप्रदायाशिवाय राहू शकत नाही. कारण निळा म्हणे संप्रदाय शुद्ध, उपजवी बोध गुरु शिष्या. संप्रदाय शुद्ध, वारकरी संप्रदाय शुद्ध संप्रदाय. कारण याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही, कुठला उंच नीच भाव नाही, कोणाला मोठेपणा नाही, कोणाला छोटेपणा नाही, कसला लोभ नाही, हव्यास नाही. इथं फक्त या सगळ्यांनी एकत्र या आणि सगळ्यांनी एकत्र येऊन भागवत धर्माचा प्रचार प्रसार करा, ज्ञानोबराय तुकोबरायाच्या मार्गावरती चला आणि भगवंताचं नामस्मरण करा, चिंतन करा. हे वारकरी संप्रदायाचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि हेच बाळकडू आम्हाला आमच्या सद्गुरूकडून संतांकडून प्राप्त झालं. त्याच्यामुळं त्याचं अवलोकन आणि अनुकरण आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. पण वारकरी संप्रदाय माझ्या जीवनामध्ये मी तुम्हाला सांगितलं अगदी माझा श्वास असल्यासारखं वारकरी संप्रदायाचं माझ्या जीवनामध्ये महत्व आहे. कारण ज्या मगाशी सांगितलं, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही, तसं वारकरी संप्रदायाशिवाय वारकरी राहू शकत नाही. नक्कीच. खरं तर आपण तरुणांविषयी मागच्या उत्तरांमध्ये बोललेलोच आहे, हो. पण हा मला प्रश्न सेपरेट घ्यायचा आहे की तरुणांविषयी मला जे आता मी पाहतोय की वाया चाललेत किंवा भरपूर जण भरकटत चाललेत, तर तरुणांना काय सल्ला द्याल की तुम्ही असं असं जीवन जगा, काय सल्ला द्याल? हा, आपण पाहतो आता की बऱ्यापैकी तरुण पिढी जी आहे, जे 50% तरुण आहे हा भरकटत चाललाय. 50% तरुण योग्य मार्गावरती चाललेला आहे. कारण तो 50% जो वर्ग आहे तो कामगार वर्ग आहे. काम करणं, घरचं घरी पाहणं, अगदी घर के घर काम के काम तेवढं करणार आहे. आणि जो 50% वर्ग आहे तो अगदीच म्हणजे व्यसनांच्या आधारी किंवा नको त्या गोष्टींच्या आहारी गेलेला आहे. तर माझं दोन्ही वर्गाला सांगणं आहे की दोन्ही वर्गांनी या ठिकाणी जर काय सगळ्यात महत्वाचं असतं, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, मनशांती सगळ्यात महत्वाची. माणसाचा विचार आणि माणसाची बुद्धी जर स्थिर असेल ना तर त्याचा निर्णय कधी चुकत नसतो. म्हणून माझं तरुणांना एकच सांगणं आहे की त्यांनी थोडं अध्यात्माकडे आता वळावं. अध्यात्म म्हणजे देवदेव करणं नाही. अध्यात्म म्हणजे काय बाबा दिवसभर तर देव घ्या, देवपूजा करत बसा आणि असंच करा, तसं अजिबात नाही. संतांनी असं सांगितलं नाही. कारण संत म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचार वेच करे. या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडं अध्यात्माकडे का वळावं? कारण अध्यात्माकडे आल्यावर तुम्ही जर ज्ञानोबराय तुकोबरायांचे जर विचार घेतले तर तुमच्या इथून पुढच्या येणाऱ्या जीवनामध्ये तुम्हाला जो तुमचा संघर्ष आहे, प्रत्येकाला संघर्ष आहे, संघर्ष करत असताना तुम्हाला ज्ञानोबराय तुकोबराय ताकद म्हणून तुमच्या सोबत उभे राहतील. माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकोबरायाचा गाथा, नाथांचा भागवत आणि सगळ्या संतांचे अभंग जीवनाला कलाटणी देणार आहेत. लक्षात घ्या. म्हणजे आळंदीमध्ये आज आम्ही पाहतो ना, वाचता न येणाऱ्या लोकांना सुद्धा फक्त बोट फिरून 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 ज्ञानेश्वरीवरती ज्ञान होय अज्ञानाशी अतिमूर्ख त्या दगडाशी वाचता यायला लागलं की आज जाज्वल्य आळंदीमध्ये विश्वास नसेल तर आजही तुम्ही जाऊन पहा. आळंदीमध्ये अशा व्यक्ती आहेत ज्यांना वाचता येत नाही, पण किमान अक्षरांनी कृपा केली. म्हणून थोडं ज्ञानोबरायांचं तुकोबरायाचं चरित्र अवलोकन करा. संप्रदायामध्ये तुम्ही या. वारकरी संप्रदाय हा सगळ्यांना सामावून घेणार आहे. सहिष्णू असा संप्रदाय, सगळ्या संप्रदायाचा सार म्हणजे वारकरी संप्रदाय. शैव वैष्णवाचं ऐकीकरण वारकरी संप्रदाय. या ठिकाणी यारे लहान थोर याती भलती नारी नर, या ठिकाणी सगळ्यांना सगळ्याशी येते आहे अधिकार. या ठिकाणी स्त्री सारखी पुरुष सारखं इथं कोणी कोणाच्या नाही. माऊली म्हणून सगळेजण एकमेकांच्या पाया पडतात. म्हणजे इथं मोठं कोणीच नाही. लक्षात घ्या, प्रत्येक जण सारखा आहे. म्हणून वारकरी संप्रदायाकडे तुम्ही थोडं वळा. वारकरी संप्रदायामध्ये त्या ठिकाणी ज्ञानोबराय तुकोबरायांचे आचार विचार घ्या. संत सांगत नाहीत की तुम्ही बाबा भले मोठे गंध लावा, भल्या माळा घाला, भगवी कपडे घाला, असं करा. टिळा टोपी माळ येतो देवाची वाळ, वागवी वंगाळ पोटासाठी त्या ठिकाणी नामदेवराय म्हणतात. पण वैष्णव व्हा, सगळ्यात महत्वाचं वैष्णव व्हा. पंढरीची वारी करा, एकादशीचं व्रत करा, संतांच्या संगतीमध्ये, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा. चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर तुमचे विचार सुद्धा चांगले होतात. बरोबर. एक साधा दृष्टांत आहे, दारुड्या माणसाच्या संगतीमध्ये जर एखादा मनुष्य लागला, महिनाभर राहिला, 2 महिने लागला, घोडभर का व्हायना तो त्याच्या नादाने घेतोच. त्याच पद्धतीने
संतांच्या संगतीमध्ये जर तुम्ही राहिले, चांगल्या व्यक्तीच्या, चांगल्या विचारांच्या संगतीमध्ये जर तुम्ही राहिले, तर त्याच्यातला किमान किंचित एवढा तरी चांगुलपणा तुमच्या अंगी 100% आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरुणांना माझं सांगणं आहे, की तुम्ही ज्ञानोबा तुकोबरायांचं अवलोकन करा, बाकी कुठंच पाहू नका. आज आपण भरपूर कथा वाचतो, कादंबऱ्या वाचतो, हे वाचत असताना तुम्ही गाथाही पहा, ज्ञानेश्वरी पहा आणि संतांचं जीवनचरित्र पहा, अगदी गोष्टी स्वरूपात पहा आणि आपण त्यात मॅच होतोय का, थोडंसं काय म्हणतात त्याला, तुलना करा, की बाबा हा यांनी असं केलं ना, आपल्याला एवढं नाही पण एवढं तरी करणं आपल्याला जमेल की नाही. ह्या गोष्टी तरुणांनी केल्या पाहिजेत. थोडं वारकरी संप्रदायाकडे वळलं पाहिजे, कारण वारकरी संप्रदायामध्ये आलेला तरुण कधीच वायाला जात नाही, कधीच वायाला जात नाही. आणि ज्ञानोबा तुकोबा त्याला कधीच काहीच कमी करत नाही. हा आतापर्यंतचा इतिहास. बरोबर. नक्कीच खूप मोलाचा सल्ला महाराजांनी दिलाय, तो तरुणांनी ऐकावा. आणि आज महाराज आपल्याकडे वेळात वेळ काढून आले आणि तुकाराम महाराजांची बीज ही नक्की कशी असते, काय असते, याच्याबद्दल जी इतिहास सांगितला त्याबद्दल महाराजांचे खरंच मी आभार मानतो. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.